कोरोना काळात राज्यभरामध्ये चांगली कामगिरी करणारा जिल्हा म्हणून खरं तर धुळे जिल्ह्याची ओळख, पण कोरोना लसीकरणाची गती पाहता ही ओळख मागे पडण्याची आता भीती व्यक्त केली जाते। धुळे जिल्ह्यात 50% ही लसीकरण अजून पूर्ण झालेलं नाही। धुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग का मंदावला, लसीकरण कमी होण्यामागची नेमकी काय कारणं आहेत याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। धुळे जिल्ह्यात कोरोना महामारीचा कसा प्रकोप दिसला हे स्मशानभूमीतील धगधगणाऱ्या चितांनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनानं अक्षरशः मृत्यूचं तांडव घातलं। पण हे धुळेकर विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। याचं कारण म्हणजे कोरोना लसीकरणाची ही आकडेवारी। कोरोना लसीकरणात धुळे जिल्हा 36 जिल्ह्यांमध्ये थेट 29व्या क्रमांकावर घसरलाय। धुळे जिल्ह्यात एकूण 17,10,200 इतक्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। त्यापैकी 12,79,200 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर जवळपास 7,63,000 लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले। या आकड्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 44%च लसीकरण पूर्ण झालंय। लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून धुळे जिल्हा प्रशासनानं वेळोवेळी आवाहन करत नागरिकांना लसीकरण करण्याचा प्रयत्न केला। मात्र असं असलं तरी नागरिकांच्या उदासीनतेमुळे लसीकरणात धुळे जिल्हा पिछाडीवर पडलाय। गती होती ते थोडी कमी आहे आता, जे इतर जिल्ह्याची तुलना केली तर तरी पण ह्याचे कारण आहे की जे धोका होता दुसरी वेव्हच्या नंतर जे गती पकडलेली होती तेव्हा खूप जे उत्सुक होते त्या लोकांनी लस घेतली। आता आम्हाला घरोघरी जाऊन लोकांना प्रवृत्त करून आणि लोकांना अपील करून त्यांची लसीकरण आमची चालू आहे। धुळे शहरातील काही भाग वगळता जिल्ह्यातील इतर भाग, त्यातही प्रामुख्यानं ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। शहरी भाग असो की ग्रामीण भाग, नागरिक लस घेण्यासाठी घराबाहेर पडायला तयार नाहीयेत। कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला असताना देखील नागरिकांनी लसीकरणाकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे। लसीकरण कमी होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत। लसीकरणाबाबत काही नागरिकांमध्ये अजूनही भीती आहे। लस घेतल्यामुळे शरीरात जनुकीय बदल होतात असे गैरसमज आहेत। लस घेतल्यानं कोरोना होतो अशी अफवा सुद्धा पसरली। रोजगारासाठी झालेल्या स्थलांतरामुळे सुद्धा लसीकरणात घट झाली। लसीकरण माझं झालेलं नाहीये, 2 डोस माझे बाकीत अजून। मी काय जास्त बाहेर फिरत नाही, घरातच असते। पण आता कोरोना थोडा कमी झालाय तर मी कामाबद्दल पुढे मला काही जमलं नाही। शक्ती कमी आहे आणि आमची चक्कर येते मला, पण दमचा थोडा असं म्हणून मी नाही घेतली। डॉक्टरला विचारून घेणार काय म्हणता म्हणून, त्यांनी सांगितलं तर घेऊन टाका। खरं तर चुकांमधून माणसानं धडा घ्यायचा असतो, पण कोरोना लसीकरणाचे आकडे पाहता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक बळी गेल्यानंतर, मोठं नुकसान झाल्यानंतर सुद्धा धुळेकरांनी धडा घेतलेला दिसत नाहीये। आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता धुळेकरांनी लसीकरणाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे। कारण कोरोनाला हरवायचं असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय आहे। त्यामुळे धुळेकरांनो, लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नका। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे। यानंतरची बातमी अकोल्यातली आहे। अकोल्यातील कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त विधानासंदर्भातली ही बातमी आहे। कालीचरण महाराजांनी छत्तीसगड राज्यातल्या रायपूरमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान केलंय। महात्मा गांधींनी अखंड भारताचे तुकडे पाडल्याचं हे वादग्रस्त विधान कालीचरण यांनी केलेलं आहे। भारत पाकिस्तानच्या विभाजनाला महात्मा गांधी जबाबदार असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। इतकंच नाही तर महात्मा गांधींचा त्यांनी एकेरी उल्लेख केलाय। एवढंच नाही तर त्यांनी नथुराम गोडसे यांना वंदन केलं। तक्रारीनंतर कालीचरण यांच्या विरोधात रायपूर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। रायपूरमधल्या
धर्मसंसदेमध्ये त्यांनी ही वादग्रस्त विधानं केल्यानं काँग्रेस आता चांगलीच आक्रमक झाली आहे। कालीचरण यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे। और मोहनदास करमचंद गांधी ने नाथुराम गोडसे जी को नमस्कार है, मार डाला। खाली देखो, ऑपरेशन करना बहुत जरूरी होता है, ये फोड़े फुंसियों का, नहीं तो ये कैंसर बन जाते हैं। आपको मैं दंगे धोपे करने के लिए नहीं बोल रहा हूं, दंगे धोपे करने की जरूरत नहीं है, और आपकी तैयारी भी नहीं है, आपकी तैयारी भी नहीं है। बिल तैयारी है, आपकी तैयारी नहीं है। दरम्यान महाराष्ट्रात कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेली आहे। कालीचरण यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। करोडो लोकांच्या भावना दुखावण्याचं काम करण्यात आलेलं आहे। यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून याला अटक केली पाहिजे। हे महाराज हे अकोल्यातले आहे अशी माहिती समोर येत आहे। निश्चित रूपाने गृहमंत्र्याकडे आम्ही मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करून याला अटक केली पाहिजे। गोडसेच्या महिमा मंडळच्या पुढे जाऊन आता महात्मा गांधींना शिवीगाळ करणे हे देश कधीही सहन करणार नाही। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लस घ्या। बघत रहा न्यूज 18 लोकमत।